नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा सर स्वागत आहे मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण प्रॉपरचे, मराठी व्याकरणचे बेसिक, मराठी व्याकरणचे जेवढे जेवढे ही टॉपिक आहे ते सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत मित्रांनो. आजपासून आपले व्हिडिओचे लेक्चर सुरू होतील. आजपासून आपले मराठी व्याकरणचे लेक्चर सुरू होतील. मराठी व्याकरणचा प्रॉपर तुमचा अभ्यास घेतला जाईल. मराठी व्याकरण कसं शिकलं पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, कोणत्या व्याकरणावर किती प्रश्न येतात, पोलीस भरतीला आतापर्यंत किती मराठी व्याकरण मधले प्रश्न आलेले आहेत, हे सर्व प्रश्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मराठी व्याकरणच्या ज्या नोट्स आहेत, श्री अमर कापडे सर, ठाणे शहर पोलीस यांच्या नोट्स आहेत, त्या आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. तत्पूर्वी आपल्या चॅनल कोणी नवीन विद्यार्थी असतील किंवा जुने विद्यार्थी असतील व आपल्या चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केलं तर तुम्हाला लगेचच त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर आपण प्रथम व्हिडिओ पाहूया. तर मराठी व्याकरण. तर मराठी व्याकरण म्हणजे काय? तर मराठी व्याकरण म्हणजे भाषेचा अभ्यास. मराठी व्याकरण म्हणजे काय? भाषाशास्त्र. मराठी व्याकरणामध्ये भाषा कशी वापरली जाते, त्याची वाक्यरचना कशी आहे, त्याची नियमावली कशी आहे, ती कशी बोलली जाते, ह्या गोष्टी मराठी व्याकरणामध्ये शिकवल्या जातात. म्हणजेच काय? मराठी व्याकरण म्हणजे भाषेचा अभ्यास करणारे शास्त्र. यात भाषेचे नियम, शब्दाची रचना, वाक्यरचना आणि भाषेचा उपयोग कसा करावा याचे मार्गदर्शन केलेले आहे. मराठी व्याकरण आपल्याला थोडक्यात काय शिकवतं? भाषा कशी बोलली जाते हे शिकवलं जातं. त्यानंतर पाहू शकता, मराठी व्याकरणाच्या अनेक ग्रंथात अनेक तज्ज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या बनवल्या. मराठी व्याकरण कसं बोललं जातं, मराठी व्याकरण म्हणजे काय, असं प्रत्येकाने उद्देश केला, प्रत्येकाने सांगितलं की मराठी व्याकरणची व्याख्या काय. त्यामध्ये मराठी व्याकरण म्हणजे काय? भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. म्हणजे भाषा कशी बोलली जाते त्याचे थोडक्यात स्पष्टीकरण कसं केलं जातं. नाही जर भाषेचं स्पष्टीकरण केलं नसतं तर भाषा कशी पण बोलली गेली असते, आपण कसेही बोलले गेलो असतो, शुद्ध अशुद्ध काही बघलं नसतं, कसं पाहिजे तसं आपण बोललो गेलो असतो. मग त्या भाषेचं थोडक्यात स्पष्टीकरण केलं, त्याला थोडे लिमिटमध्ये नियम बनवले, त्याला मराठी व्याकरण असे म्हणले जाते. तर व्याकरण कसं बनलं? व्याकरण हा शब्द कसा बनला तर पाहूया आपण. व्याकरण हा शब्द वी अधिक आ अधिक ट्रू म्हणजे काय? करण, यापासून बनलेला आहे. लक्षात ठेवा. तर याचा शब्दशः अर्थ काय आहे? स्पष्टीकरण. तर व्याकरणचा अर्थ काय आहे? स्पष्टीकरण. म्हणजे आपण ज्या भाषा बोलणार आहे त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण, त्याचे नियम. लक्षात ठेवा. भाषेचे देवाणघेवाण म्हणजे भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा यासाठी काही नियम ठरवण्यात आले. त्या नियमांना काय म्हटलं जातं? मराठी व्याकरण असे म्हटलं जातं. लक्षात ठेवा. भाषेची देवाणघेवाण आपण करतो, त्या भाषेचा जो आपण व्यवहार करतो, एकमेकांच्या सोबत बोलतो, जे मी आता तुमच्यासोबत बोललेला आहे, तो भाषेचा जो व्यवहार आहे, त्या व्यवहाराला काही नियम बनवण्यात गेलेले आहेत. मी कसंही बोलू शकत नाही, भाषा तुमच्यासोबत कशीही मांडू शकत नाही. मग त्या भाषेला काही नियम बनवण्यात आलेले आहेत लिमिटेड मध्ये. तर त्या नियमांनाच काय म्हटलं जातं? व्याकरण म्हटलं जातं. त्यानंतर पुढे आपण बघू. महर्षी पतंजलीने व्याकरणाला शब्दानुशासन असे नाव दिले आहे. लक्षात ठेवा, खूप महत्वाचा मुद्दा आहे. तर महर्षी पतंजली जे ग्रंथकार होते त्यांनी काय म्हटलं गेलं आहे? मराठी व्याकरणाला शब्दानुशासन असे म्हटलेलं आहे. तर शुद्ध कसे बोलावे, शुद्ध कसे लिहावे हे व्याकरण शिकल्याने समजते. बरोबर आहे. शुद्ध कसे बोलावे, शुद्ध कसे लिहावे व्याकरण शिकल्याने समजते, असे कोणी म्हटले? दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी म्हटलेलं आहे. जर आपण शुद्ध कसं बोलायचं, शुद्ध कसं लिहायचं हे जर शिकलो नसतो व्याकरणामध्ये, तर आपण कसं पाहिजे तसं बोललो असतो एकमेकाला, पाहिजे तशी भाषा असते. आज पुण्यामध्ये शुद्ध भाषा आहे, तर ती भाषा बोलली गेली नसते, गावठी भाषा बोललो असतो आपण. आपण पाहिजे तसं, कसं पाहिजे तसंही बोललो असतो. तर शुद्ध कसे बोलावे, शुद्ध कसे लिहावे हे व्याकरण शिकल्याने समजते, असे कोण म्हटलं? दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी म्हटलेलं आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आपण बघायचं आहे पाणिनी. तर पाणिनी बद्दल बोलायचं झालं तर पाणिनी हा एक ग्रंथकार होता संस्कृत भाषेमधला. पाणिनी हा कोणता ग्रंथकार होता? एक व्यक्ती होता संस्कृत भाषेमधला. जसं की आपण जसे महाराष्ट्राचे पाणिनी म्हटलं जातं दादोबा पांडुरंग तळखरकर यांना, तसं तो संस्कृत भाषेमध्ये पाणिनी होता. त्यामुळे त्याची जी उपमा आहे ती कुणाला देण्यात आली? महाराष्ट्र भाषेचे पाणिनी म्हणून दादोबा पांडुरंग तळखरकर यांना देण्यात आली. पण का उपमा देण्यात आली? तर त्यांनी जे संस्कृत भाषेमध्ये योगदान दिलं होतं, त्यांनी जे संस्कृतमध्ये जे काम केलं होतं, तसं महाराष्ट्र भाषेमध्ये जसं मराठी व्याकरणामध्ये दादोबा पांडुरंग यांनी काम केलं होतं. आणि त्यांचे ते काम पाहून त्यांना ती उपमा दिली पाणिनी. ती कोणी दिली आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पाहू शकता,
पाणिनी संस्कृतचा निर्माता आणि भाषाशास्त्राचा जनक म्हणून ओळखला जाणारा एक व्यक्ती होता. त्यानंतर काय झालं, दादोबा पांडुरंग तटकरे यांनी मराठी व्याकरण आणि वाक्यरचना यातील महत्वपूर्ण योगदानासाठी मराठीचे पाणिनी म्हणून ओळखले गेले. मग ते का ओळखले गेले, त्यांना कोणी पदवी दिली ते आपण पाहायचं आहे. संस्कृत व्याकरणकार पाणिनी यांच्याकडून प्रेरणा घेऊन ते मराठी व्याकरणाचे पद्धतशीरकरण करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याने 1836 मध्ये मराठी भाषेचे शास्त्रीय व्याकरण मराठी व्याकरण लिहिले, ज्याने आधुनिक मराठी व्याकरणाचा पाया घातला. लक्षात ठेवा. तर त्यांचे ते काम पाहून आपले लोकहितवादी गोपाळ देशमुख, जे मराठी समाज सुधारक आहेत, विचारवंत आणि लेखक होते, यांनी दादोबांना पाणिनी ही पदवी दिली. पाहू शकता, दादोबांचा मराठी व्याकरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रसिद्ध संस्कृत व्याकरणकार पाणिनी यांच्यासारखा होता. त्यामुळे त्यांच्या व्याकरणाच्या पुस्तक रचनेत आणि संघटनेत हा प्रभाव स्पष्ट दिसून येत होता. ते पाहून 1836 मध्ये त्यांचे जे पुस्तक प्रसिद्ध झाले, वयाच्या 24व्या वर्षी महाराष्ट्र भाषेचे शास्त्रीय व्याकरण, ते पाहून त्यांचे काम पाहून त्यांना लोकहितवादी गोपाळ देशमुख यांनी काय पदवी दिली, पाणिनी ही पदवी दिली. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहू आपण, दादोबा पांडुरंग तटकरे यांना एक जगतवासी आर्य या टोपण नावाने ओळखतात. लक्षात ठेवा, हा पण मुद्दा खूप महत्वाचा आहे. दादोबा पांडुरंग तटकरे यांना एक जगतवासी आर्य या नावाने ओळखलं जातं. त्यानंतर पाहू शकता, जसे आपले मराठीचे पाणिनी झाले, तसा दुसरा मुद्दा काला जॉन्सन आला. आपण मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून ओळखलं जातं. तर जॉन्सन हा मुद्दा का निघाला, जॉन्सन हा कोण आहे, तर जॉन्सन हा इंग्रजी व्याकरणकार होता. लक्षात ठेवा, इंग्रजी व्याकरणामध्ये त्याने भरपूर योगदान दिले. त्याने इंग्रजीमध्ये चांगला हे केलेला आहे, म्हणून इंग्रजी व्याकरणकार कोण होता, जॉन्सन. मग तसा मराठीमध्ये कोण होता, मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून का ओळखलं जातं, कोणाला म्हटलं जातं, तर मराठीमध्ये जॉन्सनचा कोण होता, त्या योग्यतेचा कोण होता, तर मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना ओळखलं जातं. तर कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा मुलगा जो आहे, मराठी भाषेचे शिवाजी, स्वयंघोषित त्यानं स्वतः केलं. मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर हा कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा मुलगा आहे. त्यानं स्वतःला स्वयंघोषित केलं की मी मराठी भाषेचा शिवाजी आहे. लक्षात ठेवा. तर मराठी भाषेचे जॉन्सन कोण आहे, तिथे दोन मुद्दे क्लिअर करायचे. मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर आहेत आणि मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर आहेत. दर परीक्षेला हा विचारणारा प्रश्न आहे. तर जॉन्सन हा मुद्दा तुमचा क्लिअर आहे. जॉन्सन हा इंग्रज व्याकरणकार होता. तसेच मराठीमध्ये जॉन्सन म्हणून कोणाला संबोधले जातं, पदवी दिलेली आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर. आणि यांचाच मुलगा जो आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर, मराठी भाषेचे शिवाजी, त्यांनी स्वयंघोषित आपल्याला केले की मी मराठी भाषेचा शिवाजी आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आपण पाहू, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला हा ग्रंथ लिहिला, म्हणून त्याला निबंधमालाकार असेही म्हणतात. लक्षात ठेवा, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. तर विष्णुशास्त्री चिपळूणकर हे ग्रंथकार होते, त्यांनी निबंधमाला हा ग्रंथ लिहिला, म्हणून त्यांना निबंधमालाकार असे म्हटले जाते. त्यानंतर पुढील मुद्दा आपण पाहू, मराठीचे गझलकार सुरेश भट. तर हा पोलीस भरतीला खूप वेळा रिपीट झालेला मित्रांनो. तर मराठीचे गझलकार सुरेश भट, लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. सुरेश भट यांचे गझल आहे. मराठीचे गझलकार हा प्रश्न पडतो, तर मराठीचे गझलकार कोण आहेत, सुरेश भट. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा मुद्दा, मराठीतील पहिल्या स्त्री नाटककार कोण होत्या, मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार कोण होत्या, तर हा आपण मुद्दा बनणार आहोत. तर मराठीतील पहिल्या स्त्री नाटककार कोण होत्या, गिरिजा केरकर यांनी मराठीतील पहिल्या स्त्री नाटककार होण्याचा मान मिळवलेला आहे. त्यानंतर मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार कोण आहेत, चाळूबाई तांबेकर यांनी मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार बनण्याचा मान मिळवलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो, व्हिडिओला लाईक करायचं आहे. आपल्याला मराठी व्याकरणाचा अभ्यास प्रॉपर घेण्यात येणार आहे. मराठी व्याकरण कसं बेसिक आहे, मराठी व्याकरण तुम्हाला कसं शिकवलं जाते, आणि जर तुम्हाला मी शिकवलेलं समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. त्यानंतर मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक एका इंग्रजांनी लिहिलं. मराठी व्याकरणाचं पुस्तक कोण लिहिलं, कोण मराठी होता का पहिला, तर नाही. तर मराठी व्याकरणाचे पुस्तक एका इंग्रजांनी लिहिलं, 1805 मध्ये लिहिलं. लक्षात ठेवा, द ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज. आणि ते कोण होते, विल्यम कॅरी होते, ज्यांनी मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक लिहिलेलं आहे, द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज, 1805 मध्ये. तर पाहू शकता, 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतात. तर 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतात. तो कोणाचा जन्मदिवस आहे आणि तो कशासाठी साजरा करतात, तर 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन साजरा करतात.
कवी विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना वि वा शिरवाडकर आपण म्हणतो, आणि त्याचे उर्फ नाव आहे कुसुमाग्रज. तर कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा दिवस हा साजरा केला जातो, मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. जर पोलीस भरतीला विचारणारा प्रश्न आहे, 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर पुढील मुद्दा आपण पाहू, मराठीतील विशेष. तर मराठीतील काही विशेष काय आहेत, तर दर एक्झामला विचारणारा प्रश्न आहे मराठीतील विशेष. भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण आहेत? तर भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण आहेत? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पंडित महादेव शास्त्री जोशी. तर भारतीय संस्कृती कोशाचे जे संपादक होते त्यांचं नाव काय आहे? पंडित महादेव शास्त्री जोशी. लक्षात ठेवा, हा पण महत्वाचा मुद्दा आहे. मराठीतील पहिले मौद्रिक व्याकरण कोणते आहे? तर मराठीतील पहिले मौद्रिक व्याकरण आहे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. तर महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे कोणी लिहिलं? तर गंगाधर शास्त्री फडके यांचे आहे. लक्षात ठेवा, मराठीतील पहिले मौद्रिक व्याकरण कोणते आहे? महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. आणि हे व्याकरण कोणाचं आहे? गंगाधर शास्त्री फडके यांचं आहे. इथं हा मुद्दा क्लिअर आहे तुमच्यासाठी. हे बेसिक प्रश्न विचारलेले आहेत आणि बेसिक मुद्दे आहेत मित्रांनो मराठी व्याकरणचे. लक्षात ठेवा, हे जे मुद्दे आहेत तुम्हाला बाहेर तुम्ही क्लास लावता, क्लास आपण घेतो 5,000ला 2,000ला, तर ह्या गोष्टी ज्या क्लासमध्ये शिकवल्या जातात त्याच गोष्टी तुम्हाला फ्रीमध्ये येथे शिकवलेल्या आहेत. त्यानंतर पुढील मुद्दा आपण पाहू, मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? तर मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? मराठी साहित्याचा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि स खांडेकर यांना मिळालेला आहे. 1974 मध्ये वि स खांडेकर यांना त्यांच्या ययाती या प्रसिद्ध कादंबरीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, खूप महत्वाचा मुद्दा आहे. मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि स खांडेकर यांना मिळाला 1974 साली त्यांच्या ययाती या कादंबरीसाठी. त्यानंतर मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे? यमुना पर्यटन. लक्षात ठेवा, यमुना पर्यटन ही बाबा पद्मजींची यांची आहे. मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील मुद्दा, मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी. तर मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी कोणती आहे? मोचनगड आहे, गुंजीकर यांची आहे. लक्षात ठेवा, मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी विचारला प्रश्न आपल्याला तर मोचनगड, गुंजीकर यांची. लक्षात ठेवा. आणि मराठी पहिली सामाजिक कादंबरी असा विचारलेला प्रश्न आहे तर यमुना पर्यटन, बाबा पद्मनंदिनी यांची. त्यानंतर पुढील मुद्दा आपण पाहू, 1911 मध्ये कवी केशवसुतांचे बंधू मोरो केशव दामले यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण हा ग्रंथ लिहिला. लक्षात ठेवा, खूप महत्वाचा आहे. 1911 मध्ये कवी केशवसुतांचे बंधू मोरो केशव दामले यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, आधुनिक मराठी नवकाव्याचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर आधुनिक मराठी नवकाव्यांचे जनक म्हणून बा.सी. मेंढरकर, ज्यांचे पूर्ण नाव आहे बाळ सीताराम मेंढरकर. लक्षात ठेवा, मराठी व्याकरण मध्ये विचारणारा प्रश्न आहे हा. आधुनिक मराठी नवकाव्याचे जनक कोण आहेत? बा.सी. मेंढरकर, बाळ सीताराम मेंढरकर. त्यानंतर महाराष्ट्र कवी म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर महाराष्ट्र कवी म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर यशवंत यांचं पूर्ण नाव काय आहे? यशवंत दिनकर पेंढारकर हे पूर्ण नाव आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायचा आहे, कमेंट करायचं आहे की तुम्हाला मराठी व्याकरणचा व्हिडिओ कसा वाटत आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आपण पाहू, आधुनिक मराठी गद्याचे जनक कोण आहेत? तर आधुनिक मराठी गद्याचे जनक कोण आहेत? विष्णू शास्त्री चिपळूणकर हे आधुनिक मराठी गद्याचे जनक आहेत. पाहू शकता, आधुनिक मराठी गद्याचे जनक विष्णू शास्त्री चिपळूणकर आहेत, ज्यांनी मराठी भाषेचे शिवाजी स्वयंघोषित केले होते. ते आधुनिक मराठी गद्याचे जनक आहेत. त्यानंतर आधुनिक काव्याचे जनक केशवसूत कृष्णाजी केशव दामले. लक्षात ठेवा, आधुनिक काव्याचे जनक कोणाला म्हटलं जातं? केशवसूतांना म्हटलं जातं. केशवसूत हे उर्फ नाव आहे, त्यांचं नाव काय आहे? कृष्णाजी केशव दामले. 2015ला महाराष्ट्र शासनाने पुस्तकांचे गाव भिल्लार हे सातारा जिल्ह्यातील घोषित केले आहे. लक्षात ठेवा, आधुनिक काव्याचे जनक केशवसूत कृष्णाजी केशव दामले. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत? तर कृष्णाजी केशव दामलेच आहेत. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत? केशवसूत कृष्णाजी केशव दामले. आधुनिक काव्य गद्यांचे म्हणलं तर विष्णू शास्त्री चिपळूणकर, आणि आधुनिक काव्यांचे म्हणलं तर कृष्णाजी केशव दामले. हे दोन मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा, पोलीस भरतीला किंवा परीक्षेला विचारणारे मुद्दे आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? हा बेसिक व्हिडिओ होता मराठी व्याकरणावरती. अशीच व्हिडिओ आपण दर टॉपिक वरती घेणार आहोत. तर हॅशटॅग शेवटचा शोध आणि शेवटची भरती महाराष्ट्र रक्षक युट्यूब चॅनल सोबत पण लवकरच भेटू मराठी व्याकरणच्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.